आणि महाराष्ट्र लाईव्हच्या सुरुवातीला एक महत्त्वाची मोठी बातमी आपल्यापर्यंत येते, ती बघूया। रायगड हत्याकांड प्रकरणातला आरोपी सराईत गुन्हेगार असल्याचं आता समोर आलेलं आहे। माणगाव लोणेरे इथं एका तरुणीचा मृतदेह आढळलेला होता आणि या प्रकरणातला जो आरोपी आहे त्यानं स्वतःच्या 2 वर्षांच्या मुलीचीही हत्या केली होती अशी माहिती आता समोर येते। अनीस मोहम्मद खान मालदार असं या आरोपीचं नाव आहे। फरार आरोपी अनीस याच्या गावात लोकशाही मराठी पोहोचलेली होती। आरोपीच्या गावात जे ऐकायला मिळालं ते अत्यंत धक्कादायक होतं। ग्रामस्थांनी या फरार आरोपीबाबत नेमकं काय म्हटलंय, काय माहिती दिली आहे, तुम्हीच ऐका। रायगडमध्ये एक घटना घडली। अनीस मोहम्मद खान मालदार या आमच्या वाडीतला आहे। त्यांनी ही अशी जे घटना केलेली आहे, त्या एका मुलीवर 22 वर्षीय मुलीवर त्यांनी रेप करून त्याला ठार मारला। हां, तर आमच्या ग्रामस्थाच्या वतीनं, आमच्या वाडीच्या वतीनं, आमच्या समाजाच्या वतीनं मी त्याचा तीव्र निषेध करतो आणि त्याला कठोर शिक्षा व्हायला पाहिजे। यासाठी आम्ही रत्नागिरी जिल्हा कलेक्टर ऑफिसला जाऊन भेटणार आहेत। कारण मी आता बोलणं केलेलं आहे सरपंच पोलीस पाटलाशी, काय ह्याच्यासाठी आपल्याला ह्या गावामध्ये आम्हाला एक भीती आहे त्या लोकांशी, हे काही करू शकतात। आणि याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। भारत गोरेगावकर आपले प्रतिनिधी आहेत आपल्या सोबत सध्या। भारत, हा फरार जो आरोपी आहे ज्यानं स्वतःच्या सुद्धा 2 वर्षांच्या मुलीची हत्या केली होती असं या आरोपीचे जे ग्रामस्थ आहेत तेच सांगतायत। काय नेमके धक्कादायक खुलासे होत आहेत ज्यावेळेला आपण या आरोपीच्या ग्रामस्थांसोबत चर्चा केलीत? काय कोणत्या नेमक्या गोष्टी समोर आल्या? अजिंक्य, रायगड हत्याकांडातली ही सर्वात मोठी आणि महत्वाची अपडेट समोर आलेली आहे। अर्थातच या हत्याकांडाप्रकरणी ज्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याचं नाव जे आहे ते अनीस मोहम्मद खान मालदार असं आहे। 38 वर्षाचा हा इसम रत्नागिरी जिल्ह्यातल्या लांजा तालुक्यामधले राहतो, तलवडे गावामध्ये। या गावामध्ये अर्थात या पीडिताच्या बहिणीने जेव्हा याची माहिती दिली त्यानंतर लोकशाहीची टीम सर्वात आधी त्या ठिकाणी पोहोचली, त्या गावामध्ये पोहोचली। त्या गावातील जे माजी सरपंच आहेत त्यांच्याजवळ आपण संवाद साधला। त्यांची ही प्रतिक्रिया बोलकी आहे की अनीस मोहम्मद खान मालदार हा मुळातच सराईत गुन्हेगार आहे। तो जवळपास काही वर्षांपूर्वी गाव सोडून मुंब्रा इथे राहायला गेला होता आणि धक्कादायक बाब म्हणजे त्यांनी स्वतःच्या 2 वर्षाच्या मुलीची देखील हत्या केली होती आणि या हत्या प्रकरणामध्ये तो काही काळ कारागृहात देखील राहिलेला होता। त्यामुळे जर याची पार्श्वभूमी आपण पाहिली तर ती सराईत गुन्हेगाराची पार्श्वभूमी आहे। ही माहिती आपल्याकडे लोकशाहीच्या माध्यमातून समोर आलेली आहे। अर्थातच रायगडच्या पोलिसांचं जे 4 पथकं आहेत आणि रत्नागिरीच्या पोलिसांची जी 2 पथकं आहेत, अशी 6 पथके या फरार असलेल्या सराईत आरोपीचा, सराईत गुन्हेगाराचा कसून शोध घेत आहेत। अर्थातच काही अजून धक्कादायक गोष्टी आहेत त्या तपासाकामी किंवा अनीस मोहम्मद खान मालदार याच्यापर्यंत पोहोचायला पोलिसांना अडथळे निर्माण होऊ नयेत म्हणून ती प्रदर्शित होत नाहीये। मात्र एकंदरीत जर आपण पाहिलं तर रायगडमध्ये खळबळ उडवून देणाऱ्या या हत्याकांडाचा जो आरोपी आहे तो सराईत गुन्हेगार असल्याची ही धक्कादायक बाब अजिंक्य या निमित्ताने सर्वांसमोर आलेली आहे। ठीक आहे भारत, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।